हॅलो हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आज म्हणजे आपला टाकणघाटवरनं ब्लॉग सुरू झाला आहे. मी इथे ब्लॉग केलेला होता एंड म्हणजे आभाळ मस्त झालेलं होतं आणि इकडे जिकडे स्वयंपाक बनवतात तिथे आपण गेलो होतो ते सुद्धा मी तुम्हाला जागा दाखवलेली. त्याच्यानंतर आपण आता तिकडनं बाहेर निघत आहोत. तिथून झालेला हा सेकंड ब्लॉग स्टार्ट. कारण मी तुम्हाला फक्त विठोबाचं दर्शन दाखवलं. आता मी दाखवते तुम्हाला विहार, जिथे की खूप मोठी बुद्धाची मूर्ती आहे. तिथे गेल्यावर खूप शांतता मिळते मनाला. तर इथे आल्यावर इथे जाणं म्हणजे गेलंच पाहिजे. तर आत्ता आपण तिथेच जात आहोत आणि जाताना आता जरा थोडंसं दुरून रस्ता झाला, कारण आपण आता इथून आतमध्ये शिरलेलो आणि मग स्वयंपाक वगैरे बघितला आणि त्यानंतर मग आता मागणं निघालेलो. आभाळ झालेला आहे, थेंब थेंब का होईना पण असं पाणी लागतोच आहे. म्हणजे खूप काही असं खूप पाणी नाही लागलं असं वाटत आहे आणि मध्येच तो थोडंसं लागला आणि निघून गेलेला असं झालं. पाऊस तर निघून गेला होता असं म्हणू शकतो की आभाळ खूप झालं होतं, पण पाऊस अगदी थांबून गेला तो यायचा. आणि त्यानंतर मग आम्ही जाता तिथनं बघा इतक्या सुंदर पोस्टर्स आहे, म्हणजे खूप सुंदर आहे बुद्धांचे आणि आंबेडकरांचे. खूप सुंदर आहे. इतक्या महान व्यक्ती आहेत त्यांचे इतके सुंदर पोस्टर इथे लावलेले आहे ना. आपल्या खरंच वॉलवर म्हणजे एखादी घ्यावा आणि घरी न्यावा तर असेच आहे, पण खूप महाग होते. त्याच्यामुळे महागही नाही म्हणू शकत आपण, पण मोठ्या दुकानातून घेतलं तर हेच आणखी त्याच्यापेक्षा जास्त महाग असतं. पण इथे सुद्धा म्हणजे आम्हाला असं वाटलं की एकतर काचाचे आणि वरती इथून आणखी चंद्रपूरला नेतपर्यंत ते फुटून जाईल की काय त्याचा काच वगैरे, ते थोडीशी भीती असते. आणि मग एकदा पण आपण नेलं की मग ते आणखी आल्यावर ते वापस घेतील नाही घेतील याची सुद्धा गॅरंटी नसते. त्याच्यामुळे मग आम्ही इच्छात खूप होती पण काही घेतलेलं नाही आणि थोडेसे महागही होते त्याच्यामुळे घेतलेलं नाही. हे बघा इथे आहे आणखी आपण आलो आहोत गेटमध्ये आणि आता आपल्याला जायचं आहे. विठोबाचं दर्शन तर आपलं झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे विहाराकडे. विठोबाकडे जायचं असेल तर अगदी सरळ जायचं, एका साईडने चप्पल काढायची आणि सरळ जायचं. आणि हे बघा इकडे आहे विठोबाचं दर्शन. हे सरळ इथून डायरेक्ट गेले की विठोबाचं दर्शन होतं. आणि विठोबाचं दर्शन झालं की त्यानंतर मग तिकडे तुम्ही जेवणाकडे वगैरे जाऊन नारळ पाणी सगळं फोडफाड करून वगैरे येऊ शकता. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला विहारामध्ये जायचं आहे तर इकडनं जायचं. अगदी पॉश स्वच्छ, कोणी तिथे झाडं वगैरे राहतातच आणि भंतेजी वगैरे भरपूर असतात तिथे. तर तुम्ही बघा किती सुंदर विहार आहे, म्हणजे बाहेरूनच इतकं सुंदर तो दिसत आहे विहार की खूपच. आणि आतमधून काय असेल तर याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, इतकं सुंदर आहे. त्यामुळे म्हणते तुम्ही कधीही जर नागपूरला आलात तर नागपूरवरनं अगदी बुट्टीबोरीमध्ये आहे टाकणघाट आणि टाकणघाटमध्ये आहे विठोबा दर्शन. त्याचबरोबर इथे खूप सुंदर विहार आहे, याचंसुद्धा दर्शन घ्या. मी सांगितल्याप्रमाणे बघा आभाळ इतकं सुंदर झालं आहे, अगदी पाऊस येईल असं वातावरण आहे. हलकीशी हवा सुरू आहे आणि इथे एक झाडणेवाला काकू आहे, त्याची ज्या की सतत झाडत आहे. तो कचरा सतत इकडे येत आहे आणि त्या काकू झाडत आहे. त्यांना पाहून आम्हाला कसं तरी वाटलं, म्हणजे असं वाटतं की थोड्या वेळ थांबून जावं त्यांनीसुद्धा, पण ते थांबत नव्हते, ते आपलं काम सतत करत होते. त्याच्यामुळे मग आम्हालाही छान वाटलं. असं वाटलं तिथे जाऊन आपण जेव्हा जेव्हा नारळ वगैरे फोडायला जातो ना, तिकडे खूप सारे असे म्हणजे पैसे वगैरे मागतात आपल्याला. त्यापेक्षा मला असं वाटतं त्यांना न देता आपण इथे जे झाडत आहे काकू त्यांना दिलं ते बरं, कारण की त्या काहीतरी श्रमदान तरी करत आहे. त्यामुळे बघा इथून एंट्री करताना थोडंसं खाली यायचं. अगदी संगमरवरी दगडाचं खूप सुंदर इथे टाईल्स वगैरे लागलेले आहेत आणि पूर्ण हे जे मंदिर आहे ते अगदी संगमरवरी दगडाचं पांढरं शुभ्र, अगदी शांतता आणि इथे अगदी शांतताच हवी आहे. तिथे लिहून असतं. तिथे फोटोज व्हिडिओ खूप कमी प्रमाणात घेतले जातात. हालाकी तिथे आता कोणी नव्हतं, नाहीतर तिथे घेऊ देत नाही एरवी. आणि इथे ओरडायला चिल्लावायला बिलकुल जमत नाही, कारण बुद्ध म्हणजे शांत आणि तिथे आपल्याला शांत राखायला हवी. तिथे गेलो आम्ही आणि थोडा वेळ शांत चित्ताने बसलेलो आणि खरंच बसून खूप छान वाटतं. तर खूप मस्त. तर आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला अगरबत्ती मेणबत्ती असं काहीही नेऊ देत नाही. अगदी फुलसुद्धा एखादी फुल असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता, नाही तर फुलसुद्धा तिथे तुम्हालाही करू देत नाही. कुठेच बुद्धांच्या विहारात तुम्हाला अगदी मेणबत्ती आणि अगरबत्ती फोडण्याचं हे नसतं. तिथे बिलकुल फक्त हात जोडा, मनातल्या इच्छा बोला आणि शांत चित्ताने शांत एकाग्रतेने तुम्ही तिथे हे करा आणि त्यानंतर तुम्ही तिथनं निघा. बस एवढंच असतं. तिथे तुम्हाला बिलकुल असं ओरडा करत नाही आणि इथे लोक आपापल्या परीने बसून असतात. इथे वरती फॅनसुद्धा पण इतकं गारवा आहे, इथे खूप गार वाटतं. आणि इथे आलं की इकडून तिकडून आलं की कुठे इथे थोडंसं जर असं बसलं तर थोडंसं बरंही वाटतं. तर त्याच्यामुळे मी आता इथे बसत होती आणि इथे वरती मी मुद्दाम बघत आहे, कारण वरती त्या पूर्ण वॉल जी आहे ना, त्या पूर्ण वॉलवर अगदी बुद्धाचं म्हणजे पूर्ण जीवनचरित्र लिहिलं आहे असं म्हणू शकतो. कारण अगदी त्यांच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा बुद्धांचा जन्म होता तेव्हापासून तर बुद्धांचा मृत्यू होतपर्यंत त्यांची पूर्ण जीवनगाथा या पोस्टरद्वारे तुम्हाला लिहिलेल्या दिसत असेल. अगदी या टोकापासून म्हणजे बुद्धांचं दर्शन बघा, अगदी त्यांच्या
उजव्या साईडपासून ते डाव्या साईडपर्यंत त्यांचं बुद्धांचं पूर्ण दर्शन तुम्हाला होतं. आणि इथली टाईल्स इतकी सुंदर आहे की म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला हवेशीर वातावरण आहे, इथे लाईटाची गरज नाही आहे, इतकी सुंदर हवा आणि इतकं गार वाटतं. त्यासोबत आजूबाजूला तिथे खूप सारे गार्डन्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे खरंच खूप गार वाटतं आणि लाईटची सुद्धा गरज नाही आहे, इतकं उजेड आहे. पण आता थोडं उन्हाळा लागल्यामुळे एक अर्धे फॅन सुरू असतात. तर इथे तुम्हाला दान मागत नाही, काय नाही, तुमची इच्छा असेल तर करा, नाही तर काही नाही. हे बघा इथे जे पोस्टर आहे ना, अगदी पोस्टरद्वारे आणि त्याच्या खाली ते लिखितसुद्धा लिहिलेलं आहे बुद्धांचं जीवनचरित्र. त्यांनी कसं, त्यांचा जन्म कसा झाला, तर त्यांनी काय काय कष्ट म्हणजे काय काय बघितलं, त्याच्यानंतर ते कसं बुद्ध झाले, ते काय झालं, त्यांचं महापरिनिर्वाण सगळं तुम्हाला इथे पोस्टरद्वारे, म्हणजे ज्यांना वाचता येतं ते त्यांना पोस्टरद्वारे आणि ज्यांना वाचता येतं त्यांना त्या लिहून तिथे सुद्धा आलेला म्हणजे लिहून आहे तिथे. तर तुम्ही ते पूर्ण वाचून घेऊ शकता आणि त्याच्यामधनं तुम्ही बुद्धांचं अगदी दर्शन थोडक्यात का होईना पण जाणून घेऊ शकता. आणि त्यानंतर इथे इतकं छान वाटत होतं. हे आजोबा वगैरे बघा मस्त बसले होते, म्हणजे निवांत, खरं शांत वाटते इथे. सगळेच जण येऊन असं कोणी चिल्लावून चाललाव करत नाहीत, अगदी शांत असतात. आणि इथे ओरडलं तर इथे फाईनसुद्धा बसतं, त्याच्यामुळे ओरडायचं नाही. आणि ते बघा आता बघा आमचं झालेलं वगैरे बसून मग आता आम्हाला जायचं होतं, आणखी चंद्रपूरला निघायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला थोडा वेळ बसलो. तिथे बसलं की असं उठूशा तर वाटत नाही. हे बघा आजूबाजूने जे नारळाची झाडे आणि तो गार्डन आहे ना, आणि आज मी सांगितल्याप्रमाणे वातावरण अतिशय सुंदर होतं. हलकीशी ऊन निघत होती आणि पुढं आभाळ ढगाने झाकलेलं होतं, तर पाऊस येईल असं होतं. आणि येता येता समोर काय झालं तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये दिसेल, तर तुम्ही नक्की समोर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि इथे आम्ही काहीसे फोटोज वगैरे काढून घेतले, जे की मी आता इथे टाकत आहे. आणि खरंच खूप सुंदर या वातावरणात जे फोटोज वगैरे निघाले, खरंच खूप सुंदर निघाले. आम्ही आपापलेच फोटो काढून घेतले. आणि हे बघा या काकू आहे, तर यांना पियूचे पप्पा म्हणत आहे की जा त्या काकूला काहीतरी म्हणजे पैसे वगैरे दे, कारण त्या खरंच केव्हापासून मी बघत होते. म्हणजे आम्ही जाऊन आतमध्ये बसलो आणि मग बाहेर आलो सुद्धा विहारामध्ये, तरी पण त्या काकू झाडातच होत्या, अगदी तिथून झाडत होत्या तिथूनच, कारण की ती हवा येऊन आणखी इकडे कचरा उडत होती, आणखी त्या तिकडे जात होते. आणि एक तर त्यांचं वय खूप झालेलं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं चला मग मी आता यांना थोडंसं पैसे वगैरे देऊन देते, कारण आता आपण तर खायला काही आणलेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता एक आपल्याला वाटलं तर आपण द्यायचं, नाही तर काही नाही, कोणी मागत नाही ते काही नाही. आणि मग आमचं झालेलं जे आपल्याला मनाला वाटतं ते द्यायचं. तर चला आता आपण जात आहो, आता आणखी खाली उतरत आहो, आपल्याला जायचं आता घराकडे, कारण आता पावसाचं खूप वातावरण जोरात झालेलं आहे. एक तर आपल्याला चंद्रपूरला जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला भराभरा आपण आधी गाडीकडे निघूया, कारण गाडीमध्ये जाऊन बसलं आणि नंतर पाऊस आला तरीही चालतं, नाहीतर मग इथे कुठेतरी एखादी थांबावं लागेल. तर असं न होतं एखाद्या गाडीमध्ये बसले की आपण निघून जाऊ शकतो. आणि येता येतं मग आयु पिऊचं असं होतं, तर मला दिसले ते काळे ऊस आणि काळ्या ऊसांचा रस मला प्रचंड आवडतो. आमच्याकडे तसं हिरव्या ऊसांचं मिळतो, पण काळ्या ऊसांचं मिळत नाही. आणि मी त्या भावना मुद्दा म्हणत होती की मला काळ्या ऊसांचा द्या, खूप टेस्टी रस होता, खूप सुंदर. आणि त्यानंतर सगळ्यांना भूक लागलेली होती, कारण आम्ही तर तुम्हाला या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता, विठोबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नारळ वगैरे म्हणजे तिकडे जाऊन पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायलासुद्धा गेलो. तिथे जे जेवण असतं महाप्रसाद, पण ते झालं होतं बंद, कारण तिथलं 12 ते 3 टायमिंग होतं आणि आम्हाला 3:30 झालेले होते. त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या घरचा जो डब्बा होता, मी सकाळी बनवलेलं होतं उपमा, आणि त्याचबरोबर आम्ही आणलेले होते काहीशे ते हरभऱ्याचे जे हे असतात ते वगैरे होते, तर ते हरभऱ्याचेच खाऊन घेतात, म्हणजे भाजलेला जो हरभरा वगैरे असतो ना, तर ते वगैरे आहे ते खाऊन घेत आहेत सगळेच जण. मी खात आहे, यांनी खात आहे, आणि मी थोडंसं हे सुद्धा आणलेलं होतं उपमा, तर तो सुद्धा मी खाऊन घेते. आणि चटणी होती घरची, जे की खूप टेस्टी होती, तर त्याच्यामुळे मग आम्ही आता इथेच खाऊन घेते. जे थोडं बहुत होतं मुलांना थोडंसं मार्केटमधलं येता येतं आम्ही घेऊन दिलेले होते पॉकेट्स वगैरे, त्यांनी ते खाल्लेले आणि भूक तर प्रत्येकालाच लागलेली होती. अशा प्रकारे आम्ही खाऊन घेतलं. बाहेर अगदी पाऊस सुरू होता बघा, मस्तपैकी असा पाऊस लागलाच आहे. आणि आम्ही म्हटलं चला आता खाऊन घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला निघायचं तर आहे, पाऊस येऊ की काही येऊ, कारण आपल्याजवळ गाडी होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम नव्हता की आपण ओरली बघा. बघता बघता कशा पावसाच्या धारा अगदी कोसळायला लागल्या. जिथपर्यंत काच सुरू होतं पाऊस कमी होता तर छान वाटत होतं, जसं जोराचा पाऊस लागला ना कळत नव्हतं की काय करावं म्हणून. आणि एक तर झाडाच्या समोर आम्ही गाडी ठेवलेली होती, त्याच्यामुळे खूपशे लोक आहेत जे झाडाच्या साईडनी गाड्या काढत आहे आपापल्या, कारण झाड एखादी पडलं कोसळलं, कारण हवाही खूप येत होती आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा, तर त्याच्यामुळे आम्हीसुद्धा थोडंसं मागेच होतो, आमची गाडी तशीही मागेच होती. आणि यांनी मस्तपैकी अजून हुरडा खातच आहे, यांना भरपूर भूक लागलेली होती. आणि त्याचबरोबर मी सुद्धा हुरडा खात आहे. हुरडा खाता खाता अगदी माझ्या दाताला त्रास होऊन गेला, तो हुरडा जाऊन लटकलेला आणि असं पूर्ण दात माझा सुजलेला. तर असं होतं असं कधी कधी, तरी पण मी पावसाची काही मजा घेणं सोडत नाही. मला खूप छान वाटत होतं, म्हणजे इतक्या उन्हाळ्यामध्ये इतका छान गारवा होता तो, आणि खूप मस्त वाटत होतं त्या पावसाची, म्हणजे खूप खूप सुंदर.
आणि इथे मी काहीसे असे रील्स वगैरे काढून घेतले मस्तपैकी, जे की तुम्हाला दिसतच असेल, कारण मला खूप छान वाटत होतं. म्हणजे खरंच शब्दाच नाही सांगू शकत इतकं सुंदर ते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये येणारा जो गारवा होता ना तो खरंच खूप सुंदर होता. आणि मग तिथे आमचं खाऊन पिऊन झालं. त्या पावसाच्या सरीमध्ये आम्ही खाऊन घेतलेलं, काच वगैरे बंद करून. आणि तिथे मस्तपैकी एक पान आलं, त्याला मी हकलत आहे पण ते पान काही जात नाही आहे. त्याचबरोबर मग इथे आता आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं, थोडंसं थांबलेलो. आणि त्यानंतर आता आम्हाला निघायचं होतं आपल्या गावा, कारण आपण एक दर्शन घ्यायसाठी आलो, जे की दर्शन मस्तपैकी छान झालेलं. आणि त्यानंतर आता आपल्याला आपल्या घरी जायचं. थोडंसं अगदी पाऊस कमी होईल याची वाट बघत होतो, आणि पाऊस आता थोडासा नेमका कमी झालेला होता. हवा सुरू होती, त्याच्यामुळे आणखी गाडी सुरू करायची. तर मग म्हटलं त्याला थांबून जा, पण यांनी म्हणतो नाही आता जावं लागेल, कारण आता वेळ होती ती, कारण की इथनं आम्ही लवकर निघालो तर आपल्या चंद्रपूरला लवकर जाता येईल, कारण जाता जाता तशीही रात्र होते. त्यानंतर मग आम्ही भावाकडे वगैरे गेलो, तिथे जाऊन मग जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर रात्री आम्हाला घरी येता वाटल्यास 10-10:30 झाले. तर बघा आम्ही आता इथनं निघालो आहो, इथून निघून आम्हाला वररायला जायचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ चंद्रपूरला. तर अशा प्रकारे आमचा हा दिवस मस्तपैकी गेला. सकाळी उठल्याबरोबर दर्शनाला आलो, मग संध्याकाळी येताना भावाकडे वगैरे भेट दिली. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त पावसाचा आनंद घेतला, त्याचबरोबर दर्शन झालं छानपैकी, आणि आता घरी निघालेलो आहोत. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि कसा वाटला तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, तुम्हाला सुद्धा मन प्रसन्न होईल आणि छान वाटेल. तर कधी असं प्रवासाला नक्की निघत जा आणि देवदर्शन घेत जा. बाय.